सुंदर मनमध्ये भरली. हा सर. अभिनंदनचं काय? त्याचं काय? शर्यतीत आहे का तू? हे लतिका, तू माझा फोन कट केला. हॅलो सर. लतिका, तू माझा फोन का कट केला? सर हे फोन का कट केला तू माझा? तुम्ही दिसलात ना मला. मग काय झालं? मग काय झालं? बॉस आहे ना मी तुझा. सॉरी सर. हा ठीक आहे. आणि थँक्यू बरं का. थँक्यू कशाबद्दल? वाचवलं तुम्ही मला. त्याच्यासाठी तर जन्म झाला ना माझा. म्हणजे कशातून वाचवलं मी? धर्म संकटातून. कुठल्या? ते नंतर सांगते, आता काम आहे. बाय सर. थँक्यू. थँक्यू बोलली बाबा. मला थँक्यू बोलली ती. पहिल्यांदा बोलली मला. अभ्या, अरे यामध्ये तुझंच येतंय पोरा. तुम्ही बी आता. हा मग. आणि या टायमाला मी आप्पाच्या बाजूने. यामध्येच तुझं आणि माझ्या लेकीचं दोघांचं बी येतंय. ठीक आहे. ठीक आहे. चिडला नाही? नाही, चिडायचं आहे पण काम नाही आता. थकलो मी समजावून. हा तरी मी म्हणलंच की हा चिडला कसा नाही. मला नॉर्मल वाटण्यासाठी चिडावं लागणार आहे. आई आपण तर लगेच संशय येईल. नाही तर आता आभ्यालाच आभ्याची ऍक्टिंग करावी लागणार. काय म्हणते? ठीक आहे, चिडला नाही पण. डोक्यात काहीतरी शिजत असेल त्यांच्या. आणि घरी तिकडं थोरले आलेत आपल्या बाजूने. आले का? आणि लतीचं काय? या बोलणार आहेत लतीशी. इथे का? मला खोटं बोलायची भीती वाटते दादा. मी नाही का बोललो ते? अरे पण दादा. बाय, मी जर त्यांना सांगितलं असताना की माझा अभिमन्यूला सपोर्ट आहे तर ते मला हॉस्पिटलमध्ये जाऊ देणार नाही. अभिमन्यूला हॉस्पिटलमध्ये ना आपल्याला घरी कोणते. पण दादा मी खोटं कसं बोलू? लगे माझ्या चेहऱ्यावर दिसतं खोटं बोललं की. नाही लतिका, पण तुला बोलावं लागलच. पण दादा ते बाईला ते आब्यासाठी बोलावं लागेल. प्लीज तू आईला सांग की आम्ही तुमच्या बरोबर आहे म्हणून. नाहीतर आपल्याला अभिमन्यूला सपोर्ट करता येणार नाही. पण घरी कळलंच ना कधीतरी. तोवर अभिमन्यू शर्यत जिंकलेला असेल. आणि एकदा का तो शर्यत जिंकला नाही की कोणाला काही फरक पडणार. आणि अभ्या आता जिंकलच. लते बोलले नाही तुम्हाला काही? मग आम्ही तुला एक प्रश्न विचारला होता. तू माझी साथ देशील ना ग माय? आई ती देईल साथ. अभिमन्यूच्या हितापेक्षा तिला काय बी जास्त नाही. तू काळजी नको करू, ते आपल्या बरोबर.